मित्रहो नमस्कार। कडक बात मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो। मित्रहो, गोंदिया जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या एका घटनेमध्ये मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। खरं तर या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून त्यामुळे मोबाईल वापरकर्ते आता सतर्क झाले आहेत असं म्हणावं लागेल। मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट कशामुळे झाला असावा याबद्दलही तर्कवितर्क आता लावले जात आहेत। मंडळी, नेमकी ही घटना कशी घडली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर भंडारा गोंदियातल्या अर्जुनी मोरेगाव तालुक्यातल्या केसलवाडा परिसरात शुक्रवारी अर्थात 6 डिसेंबरच्या संध्याकाळी व्यवसायाने मुख्याध्यापक असणारे सुरेश भिकाजी संग्रामे राहणार टोला सुरेगाव हे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होते। या प्रवासात त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक नथू गायकवाड हे देखील सोबत होते। जवळ असलेल्या सानगडी इथे आठवडी बाजारासाठी हे दोघंही गेले होते। त्यांनी या बाजारात खरेदी केली आणि सगळी खरेदी झाल्यानंतर ते परत गावाकडे परतीचा प्रवास करत होते तेव्हा चालत्या दुचाकीवर संग्रामे यांनी त्यांच्या शर्टच्या वरच्या खिशामध्ये मोबाईल ठेवला होता। त्याच मोबाईलचा स्फोट झाला आणि या स्फोटात संग्रामे आणि गायकवाड हे दोघे गंभीर जखमी झाले। पुढे सुरेश संग्रामे यांनी आपल्या शर्टच्या खिशामध्ये मोबाईल ठेवल्यामुळे त्यांचे कपडे जळून खाक झाले, तसंच छातीचा भागही बऱ्यापैकी जळाल्याचं वृत्त आहे। या स्फोट अपघातानंतर संग्रामे आणि त्यांचे सहकारी गायकवाड यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयातही दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे। मात्र उपचारादरम्यान संग्रामे यांचं निधन झालं, तर त्यांचे सहकारी नथू गायकवाड स्फोट झाल्यामुळे गाडीवरून फेकले गेले, त्यामुळे ते जखमी आहेत असंही सांगितलं गेलं आहे। सध्या त्यांच्यावर भंडारा जिल्ह्यातल्या सामान्य जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मंडळी, मृत्युमुखी पडलेले सुरेश संग्रामे हे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या कसारी इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते। या स्फोटक घटनेनंतर मोबाईलच्या बॅटरीच्या स्फोटासंदर्भात विविध चर्चा आणि निष्कर्ष व्यक्त केले जात आहेत। बॅटरीचा स्फोट होण्याची कारणं काय असू शकतात याबद्दल साधक बाधक चर्चा आता माध्यमात आणि सगळ्याच ठिकाणी होत आहेत। तर नेमकी कोणती अशी कारणं आहेत जी पाहिली पाहिजेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। यातलं पहिलं कारण, तज्ञांच्या मते मोबाईलची बॅटरी निकृष्ट असेल तर अशा घटना घडतात, त्यामुळे वापरकर्त्यांनी वेळोवेळी बॅटरीची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे। मात्र आपण त्याकडे सहज दुर्लक्ष करतो। बऱ्याचदा आपण मोबाईल रात्री चार्जिंगला लावत असतो आणि झोपी गेल्यामुळे तो मोबाईल रात्रभर चार्जिंग होत राहतो। असं केल्यानं मोबाईलची बॅटरी फुगते असं तज्ञांचं मत आहे आणि मोबाईलची बॅटरी फुगली की तिच्यावर दबाव येतो आणि त्यातून त्या बॅटरीचा स्फोट होऊ शकतो। त्यामुळेच संग्रामे यांच्या मोबाईलची बॅटरी खराब झाली असावी असा तर्क आता तज्ञांकडून लावला जात आहे। म्हणजे यातलं दुसरं कारण देखील आपण पाहणं गरजेचं आहे, ते म्हणजे मोबाईल आणि बॅटऱ्या आता अत्याधुनिक होत आहेत आणि दिवसेंदिवस नवीन व्हर्जन त्यामुळे येत आहेत। त्यामुळे चार्जिंग करण्याची कॅपॅसिटी आणि स्टोरेज या देखील अत्याधुनिक गोष्टी आता मोबाईलमध्ये असल्या आहेत। त्यामुळेच बॅटरीचा स्फोट मोठा होत असून त्यामुळे अशा गंभीर घटना घडतायत असं तज्ञ सांगतात। पूर्वीच्या बॅटरीज ह्या 1000 mAh क्षमतेच्या असायच्या, आता मात्र त्याची क्षमता 5 ते 10 पट वाढली आहे। त्यामुळे स्फोट हा मोठा होत असल्याचं तज्ञ म्हणतात। त्यानंतर तिसरं कारण जे पाहायचं म्हटल्यावर, यानंतर जेव्हा मोबाईलचा अतिवापर होतो तेव्हा मोबाईल गरम व्हायला लागतो। अशा वेळी गरम झालेला मोबाईल वापरणं टाळायला हवं। तसंच गरम मोबाईल जेव्हा मूळ अर्थात सामान्य रूपात येतो तेव्हाच त्याचा पुन्हा वापर करायला हवा असं तज्ञ सांगतायत। असं केल्यानं मोबाईलची क्षमताही वाढते आणि बॅटरी निकृष्ट होण्याची शक्यता बऱ्याच पटीनं कमी होते। तर मंडळी, या घटनेबद्दल अर्थात या मोबाईल स्फोट बॅटरी स्फोटच्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडे अधिक काही माहिती असेल तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। आपणही आपल्या मोबाईलची बॅटरीची काळजी घ्या आणि त्याच्यापासून सुरक्षित कसं राहता येईल याबद्दल प्रयत्न करा। आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची, पाहत रहा कडक बात।